संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या डमी परीक्षणार्थी उमेदवार प्रकरणामध्ये मुदत संपल्यानं मुख्य आरोपी प्रबोध राठोड याला 3 दिवसाची आणि दुसरा आरोपी टाकळकर आणि नवीन अटक केलेले पंचवटकर आणि इम्प्लेवाड या तिघांना 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे, त्यामुळे याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। डमी परीक्षणार्थी प्रकरणामध्ये 21 मे रोजी नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील प्रबोध मधुकर राठोड याला राज्य गुप्तचर विभागानं मुख्य आरोपी म्हणून ताब्यात घेतलं होतं। त्याच्या जबाबानुसार दुसरा आरोपी म्हणून 29 मे रोजी परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील सहाय्यक कक्ष अधिकारी अरविंद टाकळकर याला राज्य गुप्तचर विभागाच्या पथकानं जालन्यामध्ये अटक केली आहे। तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रबोध राठोड याची पोलीस कोठडी सोमवारी संपल्यानं या दोनही आरोपींना तपास पथकानं किनवट न्यायालयामध्ये हजर केलं असता दोघांनाही 2 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। तिची मुदत संपल्यानं परत न्यायालयामध्ये त्यांना हजर केलं असता नव्यानं अटक करण्यात आलेले योगेश मोतीराम पंचवटकर हे शासकीय दस्तऐवज परीक्षक म्हणून औरंगाबादमध्ये कार्यरत आहेत। तर या कटातील दुसरे सहभागी भगवान उत्तम झंपलवाड हे नांदेड येथील पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत। या गंभीर प्रकरणामध्ये पोलीसच आरोपी सिद्ध होत आहेत, त्यामुळे सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याला अशोभनीय बाब निर्माण झाली आहे। पोलिसांबरोबर आता शासनाची फसवणूक करून मोठ्या पदावर शासकीय नोकरी मिळवणाऱ्यांची यादी सीआयडीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक शंकर केंगार यांच्याकडे आहे। या आरोपींनंतर आता कोणाचा नंबर लागेल हे उत्सुकतेचं बनलंय। सीआयडीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक शंकर केंगार आणि त्यांच्या पथकानं प्रबोध राठोड आणि अरविंद टाकळकर या दोघांना घेऊन मांडवी येथील प्रबोधच्या घराची तपासणी केली असता बरीच माहिती समोर आली आहे। या तपासामध्ये प्रबोध राठोड यानं डमी विद्यार्थी बसवून आतापर्यंत जवळपास 42 जणांना नोकरी मिळवून दिल्याचं कबूल केलंय। शिवाय परभणीच्या अरविंद टाकळकरनं 5 ते 6 जणांच्या नावावर परीक्षा दिली असल्याची त्यांनी माहिती दिली आहे। परीक्षणार्थींच्या नावावरती डमी विद्यार्थी बसवून नोकरी मिळवून देण्याचा हा प्रकार 2015 पासून सुरू होता। नियुक्ती आदेश मिळाल्यानंतर 3.5 ते 20 लाखापर्यंत रक्कम घेतल्या जात होत्या, असे तपासामध्ये कबूल केल्याची माहिती तपास अधिकाऱ्याने दिली आहे। आज आम्ही माननीय किनवट न्यायालयामध्ये 4 आरोपींना प्रोड्यूस केलेला आहे। त्यामध्ये 2 आरोपी त्यांची कस्टडी संपत होती, पोलीस कस्टडी संपत होती, त्यांची कस्टडी वाढवण्यासाठी आणि बाकीचे 2 आरोपी आहेत ते नव्याने अटक केलेले आहेत, त्यांची कस्टडी आम्हाला मिळवण्यासाठी आज कोर्टात त्यांना हजर केले असता 3 आरोपींची आम्हाला कस्टडी मिळालेली आहे 7 दिवसाची आणि जो त्यातला मुख्य सूत्रधार आहे प्रबोध राठोड याची 3 दिवस कस्टडी आम्हाला आज मिळालेली आहे। नवीन जे आरोपी अटक केलेले आहेत त्याच्यामध्ये एक आमचा पोलीस कर्मचारी आहे, नांदेडचा पोलीस कर्मचारी आहे आणि दुसरा एक शासकीय हस्ताक्षर तज्ञ आहे आणि याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे आणि त्यांचे काही रिलेशन तपासामध्ये निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर आम्ही कारवाई केलेली आहे। शासकीय नोकऱ्यांमध्ये ज्यावेळेस भरती प्रक्रिया असायची त्या भरती प्रक्रियेच्या वेळेस त्याचा जो मुख्य सूत्रधार आहे हा डमी उमेदवार परीक्षेला बसवायचा आणि ते त्या उमेदवारांना पास करायचा आणि ती शासकीय नोकरी मिळवायची। रशीद फाजलानी, C24 तास, नांदेड।